त्यांच्या लग्नाला फक्त 3 वर्ष झाली होती. सगळं अगदी स्वप्नासारखं चाललं होतं. तो सायलीची खूप काळजी घेणारा आणि ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी. एक दिवस अचानक आदित्याच्या हाताला कमजोरी जाणवू लागली. काही नाही, थोडासा थकवा असेल असं म्हणत तो हसून टाळायचा. पण दिवसेंदिवस हातपाय साथ सोडू लागले. टेस्ट केल्या आणि रिपोर्ट आला MND म्हणजेच मोटार न्यूरॉन डिसीज. जो आजार ना त्यांनी कधी ऐकला होता ना त्यांना त्याबद्दल काही माहिती. पण डॉक्टरांकडून त्या आजाराबद्दल समजल्यानंतर त्याच्यावर अजून उपचार आले नाहीत हे ऐकून त्या दिवशी त्या बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली. देवा, आमच्यासोबतच असं का? पण ती रडली नाही त्याच्यासमोर, कारण तिला माहिती होतं आता तिलाच त्याची ताकद बनायचं आहे. म्हणूनच तिचं प्रेम तसंच राहिलं नाही, अजून जास्त वाढत गेलं असं म्हणायला हरकत नाही. काळजी म्हणजे फक्त औषधं नाहीत. तो आजारी पडल्यापासून त्यांच्या घरात सगळंच बदललं होतं. पूर्वीसारखं हसणं, फिरणं, गप्पा सगळं कमी झालं होतं. मोटार न्यूरॉन डिसीज नाव ऐकायला जरी कठीण, तरी त्याचा परिणाम अजून जास्त कठीण. सुरुवातीला फक्त हातालाच कमजोरी, नंतर चालणं कठीण आणि हळूहळू बोलणं सुद्धा. पण एक गोष्ट मात्र बदललीच नाही, त्याच्या बायकोची साथ. ती रोज त्याच्यासोबत बसायची, त्याचं बोलणं ती नीट ऐकायची, जरी त्याचे शब्द स्पष्ट नसले तरीही. त्याला जेवण गिळायला त्रास व्हायचा म्हणून ती शांतपणे सॉफ्ट फूड बनवायची. हळूहळू त्याला तिच्या हाताने ते जेवण घालायची. डॉक्टरांनी सांगितलेले एक्सरसाइज ती रोज त्याच्याकडून करून घ्यायची. त्याचं शरीर शिफ्ट होऊ नये म्हणून काळजी घ्यायची. कधी तो चिडचिड करायचा, कधी तो रागवायचा. माझ्यामुळेच तुला त्रास होतोय असं देखील म्हणायचा. ती फक्त हसायची आणि त्याला म्हणायची की तू माझा त्रास नाहीस, तू माझं कारण आहेस जगण्याचं. घरच्यांनीही एक गोष्ट समजून घेतली होती, हा आजार त्याचा आहे पण लढा मात्र सगळ्यांचाच आहे. ते त्याला कधीच कमीपणाची भावना येऊ देत नव्हते. त्याचा सन्मान जपला, त्याला निर्णयात सहभागी ठेवलं आणि सर्वात महत्त्वाचं, ते स्वतःही मजबूत राहिले. कारण त्याला मजबूत ठेवण्यासाठी त्यांनी आधीही स्वतः मजबूत राहणंच गरजेचं होतं. शेवटी त्यांना एक गोष्ट समजली, MND सारख्या आजारात फक्त औषध नाही, प्रेम, संयम आणि साथ तितकीच महत्त्वाची असते. आणि हीच खरी काळजी असते. मोटार न्यूरॉन डिसीज म्हणजेच MND हा एक गंभीर नर्वस सिस्टीमचा आजार आहे. यात आपल्या शरीरातील मोटार नर्वस म्हणजे ज्या नसा मेंदूपासून स्नायूंना सिग्नल देतात त्या हळूहळू खराब होतात. काय होतं या आजारात? मेंदू आणि स्पायनल कॉर्डमधील मोटार नर्वस नष्ट होऊ लागतात. त्यामुळे आपल्या स्नायूंना योग्य सिग्नल मिळत नाही. हळूहळू स्नायू कमजोर होतात आणि काम करणं कठीण होतं. आणि याचीच मुख्य लक्षणे, हातपाय कमजोर होणे, चालताना अडखळणे, बोलताना किंवा गिळताना त्रास होणे, स्नायूंमध्ये आकडी म्हणजेच क्रॅम्प येणे किंवा ट्विचिंग होणं, हळूहळू शरीराचा नियंत्रण कमी होणं. हा आजार का होतो? बहुतांश वेळा कारण स्पष्ट नसतं, पण काही वेळा जेनेटिक प्रॉब्लेम असू शकतो. पण या आजारावर पूर्ण इलाज अजून तरी नाही, पण औषधांनी प्रगती थोडी कमी करता येते. फिजिओथेरपी, स्पीच थेरपी मदत करतात. योग्य काळजी घेतल्यास जीवनमान सुधारता येतं. डॉक्टरांनी आदित्य आणि सायलीला सांगितलं होतं की हा आजार बरा होणारा नाही. पण त्यानंतर जे घडलं, जे सायलीनं त्याच्यासाठी केलं, ते कुणीच कल्पनाही केली नसेल. सायली आदित्यची ही पूर्ण लव्ह स्टोरी ऐकू म्हणजे तुम्हालाही समजेल की प्रेम कशाला म्हणतात. सायली नाव जरी साधं असलं तरी तिचं जग खूप सुंदर होतं. शांत, थोडी लाजरी, पण मनाने खूप खोल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारी. तिचं आयुष्य अगदी साधं चाललं होतं. घर, नोकरी, काही जवळच्या मैत्रिणी आणि तिची स्वप्न. आदित्य मात्र तिच्यापेक्षा पूर्ण वेगळा. बोलका, हसतमुख, सगळ्यांमध्ये मिसळणारा. त्याची पर्सनॅलिटी अशी होती की तो जिथे जाईल तिथे वातावरण हलकं फुलकं करून टाकायचा. पण आतून तोही खूप संवेदनशील होता.
फक्त ते दाखवत नसायचा. त्यांची पहिली भेट एका नातेवाईकाच्या लग्नातच झाली. सगळीकडे गोंधळ, गाणी, हसू मजाक आणि त्या गर्दीत सायली एकटीच बाजूला बसून फोनमध्ये काहीतरी बघत होती. आदित्यच्या ते लक्षात आलं. त्यानं मित्राला विचारलं, ती कोण आहे? मित्राने नाव सांगितलं आणि तिथून सगळं सुरू झालं. आदित्य तिच्या जवळ गेला. हाय, तुम्ही इतक्या शांत का बसलात? त्यानं विचारलं. सायली थोडी घाबरलीच. तसं काही नाही, मला इतका गोंधळ आवडत नाही, ती त्याला म्हणाली. तो हसला. मग तुम्ही चुकीच्याच ठिकाणी आलात. ती नकळतच हसली आणि त्याला वाटलं की ही हसली की किती सुंदर दिसते. त्या दिवशी फारसं काही बोलणं झालं नाही त्यांच्यात. पण दुसऱ्या दिवशी आदित्यनं समहाऊ तिचा नंबर मिळवला. मेसेज केला. हाय, मी आदित्य. काल आपण लग्नात भेटलो होतो. डिस्टर्ब तर नाही ना? सायलीनं बराच वेळ रिप्लाय केला नाही, पण रात्री तिनं छोटंसं उत्तर दिलं. नाही, डिस्टर्ब नाही. त्या एका रिप्लायनं आदित्य खूप खुश झाला. हळूहळू त्यांचे चॅटिंग सुरू झालं. सुरुवातीला साध्या गोष्टी, नोकरी, घर, एकमेकांच्या आवडीनिवडी. मग हळूहळू पर्सनल टॉपिक्स आणि नकळत दोघंही एकमेकांना समजायला लागले. सायलीला आदित्यची एक गोष्ट खूप आवडायची. तो तिचं प्रत्येक छोटंसं बोलणं लक्षात ठेवायचा. एकदा तिनं त्याला कॅज्युअली सांगितलं होतं की तिला पाऊस खूप आवडतो आणि दुसऱ्या दिवशी पाऊस पडला. तेव्हा त्याचा मेसेज तिला आला की आज तुझा फेवरेट वेदर आहे, एन्जॉय केलंस ना? सायली हसली. हा मुलगा आपल्याकडे खूप लक्ष देतो, तिनं मनातच विचार केला. दिवसेंदिवस त्यांचं बोलणं वाढत गेलं. रोज सकाळचा गुड मॉर्निंग, रात्री गुड नाईट मध्ये छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांना शेअर करणं. सायली तिचे सगळे प्रॉब्लेम्स त्याला सांगायची. आदित्य तिला शांतपणे ऐकायचा आणि समजवायचा. त्यामुळे तिला जाणवलं की हा फक्त माझा मित्र नाही, काहीतरी जास्त आहे. आणि मग हळूहळू भेटणं सुरू झालं. पहिली भेट एक साधं कॅफे. सायली खूप नर्वस होती. आदित्य मात्र नेहमीसारखाच कूल. इतकी घाबरतेस का? तो तिला म्हणाला. ती म्हणाली, मी अशीच आहे. आणि तो हसला. मला आवडतेस तू अशीच. त्या एका वाक्यानं तिचं मन जिंकलं. त्यांच्या भेटी वाढतच गेल्या. कधी कॅफे, कधी पार्क, तर कधी फक्त रस्त्यावर चालत एकमेकांसोबत गप्पा. सायलीला त्याच्यासोबत वेळ कसा जातो हे कळायचंच नाही. आदित्यलाही तिच्यासोबत एक वेगळीच शांतता मिळायची. भांडणंही व्हायची. सायली थोडी इमोशनल, आदित्य थोडा केअरलेस. एकदा ती खूप रागवली. तुला काही फरक पडत नाही, ती त्याला म्हणाली. तो शांत झाला आणि काही वेळाने म्हणाला, फरक पडतो म्हणून तर बोलतोय. त्या दिवशी त्यांनी पहिल्यांदाच एकमेकांना समजून घेतलं. हळूहळू सायलीच्या आयुष्यात आदित्य खूपच इम्पॉर्टंट झाला आणि आदित्यच्या आयुष्यात सायली. एक दिवस संध्याकाळी पाऊस सुरू होता. दोघंही एका छताखाली उभे होते. सायली त्या पडणाऱ्या पावसाकडे बघत होती आणि आदित्य तिच्याकडे. सायली, तो हळूच तिला म्हणाला. ती वळली. हं? तो थोडासा सिरियस झाला आणि म्हणाला, मला तुला काही सांगायचं आहे. सायलीचं हृदय जोरात धडधडू लागलं आणि तेवढ्यात तो म्हणाला, मला तुझ्याशिवाय आयुष्य इमॅजिन करता येत नाही. तू माझ्यासोबत राहशील का कायम? आपण आता लग्न करूया. सायली काही क्षण शांत राहिली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती हळूच त्याला म्हणाली की हो. त्या पावसात त्या क्षणी दोन आयुष्य एक झाली. त्या दिवसानंतर सगळंच बदललं. आता ते फक्त मित्र नव्हते, ते एकमेकांचं जग झाले होते. रोजचे कॉल्स आता अजून जास्त खास झाले. मी तुझ्यावर प्रेम करतो, मी पण. भविष्याचे प्लॅन, स्वप्न, एकत्र आयुष्य. पण सायली आणि आदित्यचं प्रेम आता फक्त त्यांच्यापुरतंच मर्यादित राहिलं नव्हतं. ते दोघंही एकमेकांशिवाय आयुष्य इमॅजिन करूच शकत नव्हते. पण खरं आयुष्य फक्त प्रेमावर चालत नाही. त्यात कुटुंब, जबाबदाऱ्या आणि निर्णयही येतात. आदित्यनं एक दिवस ठरवलं की आता आपल्याबद्दल सगळ्यांनाच सांगायचं. सायली थोडीशी घाबरली होती. आपल्याला सगळे मान्य करतील ना? ती त्याला म्हणाली. तो तिचा हात धरतच तिला म्हणाला, मी आहे ना, काहीही झालं तरी. सुरुवात आदित्यच्या घरी झाली.
आई वडिलांना त्याने सगळं सांगितलं. पहिल्यांदा त्यांच्या नात्याला थोडासा विरोध झाला. तुम्ही एकमेकांना किती ओळखतात हा निर्णय घेणं इतका सोपा नाही. पण आदित्य त्याच्या मतावर ठाम होता. मी तिच्यासोबत खुश आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. सायलीच्या घरीही थोडंसं तसंच झालं. आईला तिची काळजी वाटत होती, वडिलांना शंका. सायली शांतपणे सगळं त्यांचं बोलणं ऐकत होती. पण तिच्या डोळ्यात एक विश्वास होता की तिचा प्रियकर आदित्य तिच्यासोबत उभा आहे. काही दिवस असेच गेले. दोन्हीही कुटुंबांनी एकमेकांना भेटलं, त्यांच्यात बोलणं झालं, एकमेकांना समजून घेतलं आणि शेवटी त्यांच्या प्रेमासमोर सगळ्यांनीच होकार दिला. त्यांचं लग्न ठरलं. त्या दिवसापासून दोघांची एक्साइटमेंट वेगळंच होतं. शॉपिंग, प्लॅनिंग आणि एकमेकांना कॉल्स. सायलीला तिच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आता खास वाटत होता आणि आदित्यला तिच्या चेहऱ्यावरचं ते आनंदाचं हसू खूप जास्त आवडत होतं. सायली आता जास्त हसायला लागली होती आणि आदित्य जास्त रिस्पॉन्सिबल झाला होता. दोघंही एकमेकांना कंप्लीट करत होते आणि फायनली त्यांच्या लग्नाचा दिवस आला. सायली लाल साडीत, डोळ्यात काजळ, चेहऱ्यावर हलकंसं हसू. ती खूप सुंदर दिसत होती. आदित्यनं तिला पाहिलं आणि काही क्षणासाठी सगळं थांबल्यासारखंच वाटलं. हीच माझी सायली, त्यानं मनात म्हटलं. मंडपात सगळेच बसले होते. मंत्र, विधी, साक्षीदार आणि त्या पवित्र क्षणी दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातले, 7 फेऱ्या घेतल्या आणि एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं. आता तू कायमची माझी, आदित्य हसतच तिला म्हणाला आणि सायली त्यावर लाजली. पण तिच्या डोळ्यात आनंद होता. लग्नानंतरचं आयुष्य त्यांचं सुरू झालं. त्यांचं छोटंसं घर, पण खूप प्रेमाने भरलेलं. सायलीनं ते घर सजवलं. आदित्यनं तिच्यासोबत प्रत्येक गोष्टीत हातभार लावला. सकाळी एकत्र चहा घेणं, संध्याकाळी एकत्र गप्पा मारणं, रविवारी दोघंही एकत्र मिळून स्वयंपाक करणं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी मोठा आनंद शोधला. कधी भांडणंही व्हायची, कधी सायली रागवायची, पण आदित्य तिला मनवायचा. सॉरी, तो म्हणायचा. नाही बोलायचं मला, ती त्याला म्हणायची आणि काही वेळाने दोघंही यावर हसायचे, कारण त्यांचं नातं युगोपेक्षा जास्त मजबूत होतं. 1 वर्ष असंच आनंदात गेलं. एक दिवस सायली थोडी वेगळी वाटत होती. ती शांत होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होतं. आदित्यनं तिला विचारलं की काय झालं. ती त्याच्याकडे पाहत हळूच त्याला म्हणाली, आपल्या आयुष्यात अजून एक पाहुणा येणार आहे. तो काही क्षण त्यावर काहीच बोलू शकला नाही. फक्त तिच्याकडे तो पाहतच राहिला आणि विचारलं की खरंच. ती मान हलवली. डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. आदित्यनं तिला त्यावेळी घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, थँक्यू. एवढंच तो म्हणू शकला. त्या दिवसानंतर सगळं काही बदललं. सायलीची काळजी आता दुप्पट झाली. आदित्य तिच्यासाठी सगळं काही करायचा. तुला काही हवं आहे का? तू आता आराम कर, मी आहे ना. सायलीला ते सगळं जाणवत होतं. तो फक्त नवरा नाही, एक परफेक्ट पार्टनर आहे. महिने गेले. प्रत्येक चेकअप, प्रत्येक छोटी गोष्ट दोघांनी एकत्र अनुभवली आणि एक दिवस त्यांच्या आयुष्यात एक छोटंसं गोंडस बाळ आलं. सायलीच्या डोळ्यात आनंद, आदित्यच्या चेहऱ्यावर अभिमान. आपलं बाळ, तो हळूच तिला म्हणाला. त्या छोट्या जीवाने त्यांच्या आयुष्याला अजून जास्त पूर्ण केलं. आता ते फक्त एक कपल नव्हते, ते एका छोट्याशा बाळाचे आई बाबा झाले होते. रात्री जागणं, त्या बाळाचं रडणं, थकवा, पण त्या सगळ्यातही त्यांना आनंदच मिळत होता. सायली बाळाला झोपवायची. आदित्य तिच्याकडे पाहतच हसायचा. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, तो तिला म्हणायचा. ती हसूनच त्याला म्हणायची की हो, खूप. त्यांना माहिती नव्हतं की आयुष्याचा पुढचा टप्पा इतका कठीण असणार आहे. बाळ आल्यावर सायली आणि आदित्यचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. घरात सतत बाळाचं हसू, रडणं आणि छोट्या छोट्या हालचाली, आणि त्या सगळ्यात दोघंही हरवून गेले होते. आदित्य ऑफिसमध्ये थकूनच घरी यायचा, पण बाळाला
हातात घेताच त्याचा तो सगळा थकवा नाहीसा व्हायचा. माझा चाम, तो हसतच त्या बाळाकडे बघून म्हणायचा. सायली त्यांच्याकडे पाहतच बसायची. तिला वाटायचं याहून सुंदर आयुष्य असूच शकत नाही. पण कधी कधी आयुष्य अचानकच वळण घेतं आणि सगळं काही बदलून जातं. एक दिवस आदित्य ऑफिसमध्ये होता. तो लॅपटॉपवर काम करत होता. पण त्याच्या लक्षात आलं की त्याच्या उजव्या हातात थोडीशी कमजोरी जाणवत होती. कदाचित थकवा असेल, त्यानं स्वतःलाच सांगितलं. तो विषय तिथेच संपला. पण काही दिवसांनी पुन्हा तसंच झालं. हातातून अचानक पेन पडणं, कधी ग्लास नीट पकडता न येणं. सायलीच्या ते लक्षात आलं. काय झालं, तिनं त्याला विचारलं. तो हसतच म्हणाला की काही नाही ग, जास्त काम झालंय म्हणून असं होत असेल. पण तिचं मन शांत नव्हतं. हळूहळू त्याचे सिम्पटम्स वाढूच लागले. चालताना थोडं अडखणं, पायात ताकद कमी वाटणं. सायली घाबरली आणि म्हणाली, डॉक्टरकडे जाऊया. पण आदित्यनं सुरुवातीला ते टाळलं. पण शेवटी तो डॉक्टरकडे जाण्यास तयार झाला. टेस्ट सुरू झाल्या. ब्लड टेस्ट, स्कॅन्स. प्रत्येक रिपोर्ट्स येईपर्यंत सायलीचं हृदय धडधडत होतं. आणि मग एक दिवस डॉक्टरांनी त्यांना समोर बसवलं. त्यांचा चेहरा गंभीर होता. ते म्हणाले की तुम्हाला जे सिम्पटम्स आहेत ते एका सिरियस कंडिशनकडे इशारा करतात. सायलीचा हात थरथरला. काय झालंय डॉक्टर, ती म्हणाली. डॉक्टर थोडेसे थांबले आणि शांत आवाजात म्हणाले, MND, मोटर न्यूरॉन डिसीज. त्या 3 शब्दांनी सायलीचं जग अक्षरशः कोसळलं. नाही, हे शक्य नाही, ती रडू लागली. आदित्य शांत बसला होता. तो डॉक्टरकडे पाहतच होता. ट्रीटमेंट, त्यानं डॉक्टरांना विचारलं. डॉक्टर म्हणाले की कम्प्लीट क्युअर नाही, पण काही मेडिसिन्स आहे. केअरने प्रोग्रेशन स्लो करता येईल. सायलीला काहीच ऐकू येत नव्हतं. तिच्या डोळ्यांसमोर फक्त आदित्य होता. हे आपल्यासोबतच का झालं, ती विचार करत होती. त्या दिवशी दोघंही घरी परतले. त्यांचं घर तेच होतं, पण सगळं काही आता बदललं होतं. सायली सततच रडत होती. आदित्य तिच्याकडे पाहत होता, तिला समजावत होता. तो स्वतः स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करत होता, पण खरं तर आतून तोही तुटत होता. रात्री सायली त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली की मला खूप भीती वाटते. आदित्यनं तिचा हात धरला. मी आहे ना. पण त्यालाच माहिती होतं की आता सगळं त्याच्या हातात नाही. दिवस तसेच जात होते आणि आजार हळूहळू त्याचा वाढत होता. त्याच्या हाताची ताकद कमी होत होती. चालताना आता त्याला सपोर्ट लागायला लागला. सायली सगळं काही बघत होती आणि प्रत्येक क्षणी तिचं मन तुटत होतं. पण ती रडणं कमी करत होती, कारण तिला आता माहिती होतं की तिलाच स्ट्रॉंग व्हायचं आहे, त्याच्यासाठी आणि त्यांच्या त्या बाळासाठी. आदित्य कधीकधी त्या बाळाकडे पाहून शांत व्हायचा. त्याच्या डोळ्यात एकच प्रश्न असायचा की मी माझ्या या बाळाला मोठं होताना पाहू शकेन का. सायली ते ओळखायची आणि लगेचच त्याचं लक्ष दुसरीकडे वळवायची. ती त्याच्यासमोर कधीच कमजोर पडली नाही. आदित्यच्या आजाराचं नाव कळल्यानंतर सायलीचं आयुष्यच पूर्णपणे बदललं. ती फक्त त्याची पत्नी राहिली नव्हती, ती आता त्याची ताकद, त्याचा आधार आणि त्याची सावली बनली होती. सगळे झोपल्यावर मात्र ती एकटीच ढसाढसा रडायची. त्या आश्रूंमध्ये तिची भीती होती, तिचं दुःख होतं, पण त्याहून जास्त त्याला गमावण्याची ती कल्पनाच होती. आयुष्यानं त्यांना पहिल्यांदाच इतका मोठा धक्का दिला होता, पण तरीही त्यांनी हार मानली नाही, कारण अजून एक मोठी लढाई बाकी होती आणि ती दोघांनी एकत्र मिळूनच लढायची होती. दररोजची सुरुवात आता वेगळीच होती. औषधं वेळेवर द्यायची, फिजिओथेरपी करायची, डॉक्टरांचे अपॉइंटमेंट्स सांभाळायचे. सायलीनं हळूहळू सगळं शिकून घेतलं. कसं बसवायचं, कसं चालायला मदत करायची, कसं त्याला जीव घालायचं. कारण आता तिच्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची होती की आदित्यला शक्य तितका आराम आणि आनंद देणं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की काळजी घेतली तरच लाईफ कम्फर्टेबल करता येईल. सायलीनं तेच केलं. हळूहळू आदित्यचं शरीर अजूनच कमजोर होत गेलं. तो स्वतःहून चालूच शकत नव्हता. त्याच्या हातातली ताकद
जवळजवळ संपलीच होती. पण त्याच्या डोळ्यांत अजूनही एकच गोष्ट होती, सायली आणि त्यांचं ते निरागस बाळ. सायली त्याला रोज हसवायचा प्रयत्न करायची, बाळाला त्याच्याजवळ खेळवायला बसायची. बघ, तुझा बाबा आहे हा, ती बाळाला म्हणायची. आदित्य हसण्याचा प्रयत्न करायचा, पण त्या हसण्यात एक वेदना लपलेली असायची. रात्री सायली त्याच्या जवळ बसून त्याचा हात धरून राहायची, कधी त्याच्या केसांवरून हात फिरवायची. त्याला सगळं ठीक होईल ना, ती हळूच विचारायची. पण आदित्य काहीच बोलत नसायचा, फक्त तिच्याकडे बघायचा. कारण दोघांनाही उत्तर माहितीच होतं. पण तरीही त्यांनी आशा सोडली नाही. सायली त्याला नेहमी पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करायची. यू आर स्ट्रॉंग, आपण हे पार करू, असं त्याला म्हणायची. कधीकधी आदित्यच तिचा हात धरून म्हणायचा की तू थकत नाहीस का. ती हसूनच म्हणायची, तुझ्यासाठी कधीच नाही. पण सत्य काही वेगळंच होतं. ती खूप थकत होती, शारीरिक नाही तर मनाने. तरीही तिनं कधीच हार मानली नाही. आजार हळूहळू पुढेच जात होता. आता आदित्यला बोलणंही कठीण झालं होतं, श्वास घेणंही त्याला अवघड होऊ लागलं. डॉक्टरांनी ब्रीदिंग सपोर्टबद्दल सांगितलं. सायलीने आता तेही ॲक्सेप्ट केलं, कारण तिच्यासाठी प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा होता. एक दिवस सायली त्याच्याजवळ बसली होती. त्यांचं बाळ झोपलं होतं. आदित्यनं खूप प्रयत्न करून हलक्या आवाजातच विचारलं की मी ओझं झालो आहे ना. सायलीच्या डोळ्यांत अश्रू आले, पण ती लगेचच त्यावर हसली. तू ओझं नाहीस, तूच माझं सगळं काही आहेस. त्या क्षणी दोघांच्याही डोळ्यांत पाणी होतं. काही दिवसांनी आदित्यची तब्येत खूपच जास्त खराब झाली. सायली त्याचा हात घट्ट पकडून बसली होती, डोळ्यांत भीती पण चेहऱ्यावर धैर्य. मी आहे, ती पुन्हा पुन्हा त्याला म्हणत होती. आदित्य तिच्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यांत एक शांतता होती, जणू तो सांगत होता की थँक्यू, माझ्यासोबत शेवटपर्यंत राहिलीस. आणि हळूहळू त्याचा श्वास तिथेच थांबला. त्या क्षणी सायलीचं जगच थांबलं. पण तरीही तिने त्याचा हात कधीच सोडला नाही, कारण तिच्यासाठी तो अजूनही तिच्यासोबतच होता. काही दिवसांनी सायली तिच्या बाळाकडे पाहत होती. त्याच्या चेहऱ्यात तिला तिचा आदित्यच दिसत होता आणि ती हळूच हसली. तुझा बाबा खूप स्ट्रॉंग होता, ती त्याला म्हणाली. आणि तिच्या मनात एकच गोष्ट होती की आजाराने त्याचं शरीर हरवलं, पण त्याचं प्रेम कधीच हरवलं नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, काही आजारांवर इलाज नसतो, पण प्रेम, काळजी आणि त्याची साथ हीच सर्वात मोठी औषधं असतात. जो शेवटपर्यंत सोबत राहतो तोच खरा आपला असतो. नातं सुंदर असायला परफेक्ट असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी उभं राहणं महत्त्वाचं असतं. आजार शरीर कमकुवत करू शकतो, पण खरं प्रेम कधीच हरवत नाही. म्हणूनच आपल्या माणसांना वेळ द्या, कारण वेळ परत येत नाही. बाकी या आजाराबद्दल अजून तुम्हाला काही माहिती असेल तर नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि ही माहिती कशी वाटली ते सुद्धा कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.